मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत तरकारीची चांगल्या पद्धतीने वाढ झाली आणि बाजारभावातही वाढ झाली. तर आता काय नाव तुमचं? प्रवीण थोरात. काय ट्रेडर्स? हां. तर सध्या आता मार्केटमध्ये काय कशाला जास्त बाजारभाव वाढली बोला? आज सध्या पाहायला गेलं तर काकडीच्या बाजारात प्रचंड वाढ झालेली आहे. काकडी गवारीमध्ये पण सुद्धा सुपर गवारी असेल तर 500 550 एखाद्या अर्धे 600 रुपये गवार झालेली आहे. तसेच भुईमुगाच्या शेंगा 500 550 एखादा अर्धे वक्कल 600 रुपये झालेली आहे. परत भेंड्यांमध्ये आज चांगली वाढ झाली. 400 450 रुपये भेंड्या पण आज सकाळी आहे. तसेच आज टोमॅटो 500 550 रुपयापर्यंत टोमॅटोची बाजार झालेली आहेत. शेवगे 500 550 रुपये शेवगे झालेली आहेत. मिरच्या 600 650 एखाद्या अर्धे वक्कल 700 रुपये सुद्धा झालेली आहेत काळ्या मिरच्या. परत बघायला गेलं तर वांगी 250 300 रुपये आज बाजार झालेली आहे वांग्यांची सुद्धा. हां बोला. कारली रोडका कारले 400 450 रुपये कारले झाले आहेत. दोडके 500 550 रुपये दोडके झालेले आहेत. शिमला मिरची पाहिली तर आवक कमी आहे. 500 550 रुपये शिमला मिरची झालेली आहे. मका 80 ते 120 रुपये मका झालेले आहेत. डांगर भोपळे 80 ते 100 रुपये झालेले आहेत. टोमॅटो 500 550 रुपये झाले आहेत. आणखीन कुठले बाजार? दुधी 200 ते 250 रुपयाच्या दरम्यान सुपर दुधी झालेली आहेत. मिडियम दुधी असेल तर 150 रुपये बाजार झाले आहेत. चिवचिव वांगी 200 250 रुपये आज झालेली आहेत. सर्वात आवक जास्त कशाची झाली आज काय वाटतं? साधारणतः सर्वच मालांची आवक जेमतेमच असे जास्त कोणतेच असे माल असे बाजारात दिसत नाही. बाजारभावात कशात सुधारणा झाली असं दिसतंय? आता सध्या गवारीमध्ये चांगल्या सुपर गवारी असेल तर थोडी बाजार वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. मिरच्यांमध्ये बाजार वाढले. काकड्यांचे बाजार वाढलेले दिसत आहेत. 2 दिवसापूर्वी काय बाजारभाव होती काकडीला? 2 दिवसापूर्वी काकड्या 30-32 रुपये संपत होत्या. आज 35 ते 40च्या दरम्यान काकड्या संपत आहेत. गवारी 2 दिवसापूर्वी 400 450 500 होत्या तर आता सुपर 500 550 रुपयापर्यंत संपत आहेत. एकंदर 10 किलोचे बाजारभाव तुम्ही सांगितले. 10 किलोचे बाजार. आणि फ्लावरचा अंदाज काय वाटतोय? फ्लावर शुक्रवारी बाजार झाले होते 150 ते 200 210 रुपयापर्यंत. आजही जेमतेम तशीच बाजार राहील आज शक्यता आहे. एकंदर मंचर बाजार समितीमध्ये जो तरकारी विभाग आहे त्याच्यामध्ये आवक तरकारीची वाढली आहे आणि बाजारभावही समाधानकारक आहे आणि अजूनही गवारीच्या याच्यात बाजारभाव वाढतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. तर एकंदर परिसरातील शेतकरी खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील शेतकरी इथे तरकारी विक्रीसाठी येतात आणि तरकारी विक्रीचा बाजारभाव हा शेतकऱ्यांसमोर ठरवला जातो आणि त्या पद्धतीने व्यापारी खरेदी करतात. एकंदर मंचर बाजार समितीत आता भुईमुग शेंगाची सुद्धा आवक वाढली आहे. भुईमुग शेंगाला काय बाजार आहे? भुईमुग शेंगा सुपर असेल तर 600 रुपयापर्यंत संपतात. तसे 500 550 550 रुपये जास्त संपतात. म्हणजे त्यांनी सांगितलं का चांगली शेंगा असेल तर 600 रुपयापर्यंत 10 किलोचे बाजारभाव आहे आणि एकंदर प्रतवारीनुसार हा बाजारभाव ठरला जातो. जर चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचा जर माल असेल तर चांगला बाजारभाव आहे. सध्या गवारीच्या याच्यात बाजारभाव वाढल्याचं दिसून येतं.